केळीचा कोका मी लावलेला आहे, केळीचा कोका काढलेला आहे. कोक्याची भाजी करायची आहे बघा. हे असं वरचं कोक्याच्या साळी काढायच्या आणि आतमध्ये असे लांबडी फुलं असतात, तर ती फुलं सोलायची. त्याच्यामधला पिवळा देठ काढायचा असतो आपल्याला, कडक असतो तो. पहिले आपण ही फुलं काढून घेऊया. हे बघा, हे कडक असतं, हे भाजीमध्ये टाकायचं नाही. जरी भाजी शिजली तरी हे कडकच लागतं आणि ते सफेद असतं ते. अशा ह्या दोन गोष्टी ह्या फुलांमधून काढून टाकायच्या असतात. एक हे कडक, ते पटकन दिसून येतं, कडकच लागतं ते. आणि हे व्हाईट पातळ साल असते ते व्हाईट कलरची, हे असं काढून टाकायचं. हे बघा, असं मस्त भाजी छान होते. मी गावावरून आणलेलं, मी लावलेलं केळीचं काढलेलं आहे कोका हे. आणि सगळ्यांना आम्हाला घरामध्ये आवडते भाजी ही. आपण केल्या भाज्या की आपल्या मुलांना कळतील काय असतात, कशाची भाजी असते काय. तर हल्लीच्या मुलांना कुठे माहिती असणार ह्या भाज्या कशा करायच्या, काय करायच्या. म्हणून बघा, अशी चिरून वगैरे घेऊन मी बॉईल करायला ठेवले. उकडायचे असते, थोडंसं मीठ टाकायचं उकडताना आणि भाजी. आणि उकडून घेतलेली आहे भाजी, गाळून पूर्ण पाणी गाळून काढलेलं आहे. आणि अशी दाबून दाबून घ्यायची. पूर्ण पाणी निघालेलं आहे. कढई ठेवली आता आपण. गरम झालं की थोडंसं राई जिरं टाकायचं, नॉर्मल टाकायचं, जास्त नाही टाकायचं आहे. आणि राई जिरा तडतडली की कढीपत्ता, मिरची, लसूण, कांदा, लसूण टाकूया, कांदा मिरची सर्व एकत्र टाकून मग फोडणी देऊया. फोडणी थोडी ब्राऊन व्हायला पाहिजे. थोडी हळद मीठ टाकायचं. मीठ पहिले पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता थोडंसं कमी टाकायचं मीठ. कांदा नरम झालेला आहे. आता आपण पाणी गाळून काढलेली ती भाजी आधी साफ करून चिरून घेतली आणि नंतर उकडायला टाकलेली आहे. पाणी गाळून आता मी भाजीमध्ये टाकत आहे. मस्त भाजी होते अशी. पूर्ण एकजीव करून घेऊया आपण, हलवून. पूर्ण मिक्स झाले पाहिजे फोडणी आपली. मीठ, कांदा, हळद वगैरे सर्व मिक्स झाले की थोडा वेळ झाकण लावून ठेवूया. भाजी खूप छान होती, टेस्टी होती. तर 5 मिनटं झालेले आहेत. बघूया आपण झाकण काढून. आता ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं पण टाकायचं आहे. खोबरं वाटलेलं आहे आणि छान अशी भाजी लागते, टेस्टी होते. बघा, तुम्ही पण करून बघा नक्की आणि सांगा कशी लागते भाजी. चवदार लागते भाजी अगदी. माझ्या घरात तरी सगळ्यांना आवडते अशी भाजी. पूर्ण पुसून घेऊया. पुन्हा हलवूया. आपण खोबरं टाकलेलं आहे. पुन्हा 2 मिनटं ठेवायची तशीच भाजी. खोबऱ्याचा सुगंध सुटला पाहिजे आतमध्ये. कोथिंबीर टाकून थोडा वेळ ठेवूया, 1 मिनिट. आणि छान भाजी होते. बघा, आपली भाजी तयार आहे.
मस्त भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खायला सुद्धा छान लागते, टेस्टी लागते. बघा, ट्राय करा तुम्ही सुद्धा. मस्त भाजी लागते. ही तर नेहमीच करत असते, कारण सगळ्यांना आम्हाला आवडते ही भाजी अशी. तुम्ही सुद्धा नक्की बघा, खाऊन बघा, करून बघा आणि सांगा नक्की. छान दिसते भाजी बघा. जशी दिसायला छान आहे तशी टेस्टला सुद्धा छान लागते. नक्की बघा करून अशी भाजी.